या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी पासून धामणी गावच्या पारावरती शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने उभ्या केलेल्या ज्या लिंबे उजव्या कॅनलवरच्या लिफ्ट इरिगेशनच्या योजना आहेत, तर त्याला 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन देखील वीज महामंडळ, वीज वितरण कंपनी त्या पंपांना कनेक्शन देत नाही. आणि म्हणून दुसऱ्यांदा या गावामध्ये शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी देखील शेतीला या पंपांना कॅनलवरच्या वीज कनेक्शन मिळावं, त्यावेळी देखील ग्रामस्थांनी याच चौकामध्ये इथं उपोषण केलेलं होतं, आंदोलन केलं होतं. एक दिवशी उपोषण. मार्च महिन्यामध्ये इथं उपोषण केलेलं होतं 1 दिवसीय. आणि त्यावेळी देखील अनेकांनी येऊन त्यांना सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, उपोषण करू नका, आम्ही तुम्हाला कनेक्शन मिळून त्या ठिकाणी देऊ. परंतु आजपर्यंत त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसत नाही. फक्त गेले वर्षभराच्या काळात अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्या आल्या, सोशल मीडियाला पोस्ट आल्या की आम्ही ट्रान्सफॉर्मर देऊ. वीज मंत्र्यांबरोबर चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिला. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीच्या MDंनी सकारात्मक चर्चा दिला. चीफ इंजिनियरने येऊन पाहणी केली, त्यांनी अहवाल चांगल्या प्रकारे दिला. हे फक्त लोकांना भूलभुलैयाचं काम चालू आहे. परंतु हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने बँकांचं कर्ज घेऊन ह्या योजना केलेल्या आहेत, त्याला वीज कनेक्शन देणं ही महामंडळाची, वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. वीज वितरण कंपनी म्हणत असेल, ऊर्जा विभाग सांगत असेल की आम्ही पॉलिसी ठरवलेली आहे की शेतीला वीज कनेक्शन द्यायचं बंद केलेलं आहे. ज्याला घ्यायचं असेल त्यांनी सोलरचं घ्यावं. आमचा सोलरला अजिबात विरोध नाही. काळाची गरज आहे. कमी खर्चामध्ये, कमी दिवसामध्ये वीज निर्मिती होते, याच्याबाबत दुमत नाही. परंतु सोलर ज्यावेळी आपल्याला वीज कनेक्शन द्यायचं आहे सोलरच्या माध्यमातून, की कागदावरती काय आणि प्रॅक्टिकली काय याचा देखील अधिकाऱ्यांनी आणि निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांनी त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. की याच परिसरामध्ये लिंब्या उजव्या कॅनलवरती एक सोलर सिस्टीम लावून तिथं डेमो घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे का ते पूर्णपणे फेल त्या ठिकाणी झालेलं आहे. की ज्या क्षमतेने की 1 मिनिटामध्ये इलेक्ट्रिक पंप जेवढं पाणी मारतो तेवढं पाणी सोलर देत नाहीत. पुन्हा ज्या जास्त अंतराच्या आहेत, जास्त हेडचे पंप आहेत, पाणी ज्या जास्त हेडवर न्यायचे तिथं सोलर सिस्टीम चालत नाही. मग आज जर शेतीला तुम्हाला जर सोलर सिस्टीम जर सक्तीची करायची असेल, आमचं सरकारला सवाल आहे, वीज वितरण कंपनीला सवाल आहे की एका बाजूला शेतीला तुम्ही कंपल्शन करता, सरकारच्या महाराष्ट्र जल जीवन योजना ज्या पाणी पुरवठ्याच्या आहेत, मग त्याला तुम्ही सोलर सक्सेस का करून दाखवत नाही, हा आमचा त्यांना सवाल आहे. की आज रोजी देखील जल जीवनच्या योजनांना तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन देत आहे आणि इकडे शेतकऱ्याला म्हणताय तुम्ही सोलरवरती चालवा. पहिलं वीज वितरण कंपनीनं जल जीवनच्या 100% योजना चालून त्या ठिकाणी दाखवाव्यात. आमचा कुठल्याही प्रकारचा अडथळा त्याला येणार नाहीत. आम्ही देखील सोलर घ्यायला तयार आहोत. सोलर बसवण्याकरता एकूण जागा किती लागती याचा विचार केला पाहिजे. आणि जर सरकार म्हणत असेल की शेतीला आम्ही मोफत वीज देतो, हे अत्यंत चुकीचं आहे. सोलरला तुम्ही शेतीला जी वीज देताय की सरकारचा निर्णय 7.5 हॉर्सपॉवरच्या आतल्या मोटर्सला वीज माफ आहे आणि 7.5 हॉर्सपॉवरच्या पुढे शेतीच्या पंपाला बिल आकारणे आहेत. आणि या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या 7.5 हॉर्सपॉवरच्या पुढच्या आहेत. हा जो भाग आहे हा आवर्षण प्रवर्षण क्षेत्रामध्ये आहेत. हा डिंबे धरणाच्या कमांडमध्ये ओलीचा खाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये हा भाग नाही. आणि म्हणून या पूर्व काळामध्ये देखील ही जी 8 गावं इथली आहेत, पहाडदार आहेत, शिरदाळ आहेत, धामणी आहेत,
लोणीचा काही भाग आहेत, त्यानंतर वडगाव पीर आहेत, मांदळवाडी आहेत, खडकवाडी आहेत. या भागाला म्हाळसाकांत योजनेच्या माध्यमातून उपसा सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याचं गेले 30-35 वर्ष इथला शेतकरी ऐकतोय. परंतु हे फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन आहे, कुठल्याही प्रकारे त्याची अंमलबजावणी झाली आहे. म्हणून गेल्या 8-10 वर्षापासून शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने डिंबा उजव्या कॅनलवरून पाणी लांब नेण्याचा प्रयत्न केला. इथं शेजारची याच मतदारसंघामध्ये कान्हूर म्यासायला योजना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केल्या. त्याचबरोबर खैरेनगरला देखील केल्या, अनेक गावांमध्ये केल्या, त्याचबरोबर हिवरे गावामध्ये देखील केल्या. आणि म्हणून त्या योजना यशस्वी झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी हे धाडस केले. आता सरपंचांनी देखील जी आकडेवारी सांगितली, माझ्याकडे देखील जी अधिकृत आकडेवारी पाटबंधारे खात्याच्या पाणी परवानगीवरून आहे, ते आता 9 योजना आहेत. आणि काही लोक याच्यामध्ये सहभागी नाहीत, काहींना अनधिकृत चालू आहेत. त्यांची देखील मधल्या काळामध्ये काही कनेक्शन तोडलेली होती आणि पैसे घेऊन त्यांना ते ट्रान्सफॉर्मर राजकीय जे पुढारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी ते करून दिलं. अधिकृत होते तर तुम्ही तोडायचं काही कारण नव्हतं त्याच्यामध्ये. तर ती लोक देखील त्यांच्या काही योजना आहेत. आता इथं उपोषणाला बसले आहेत, तर त्याच्यामध्ये सहभागी जवळपास 171 शेतकऱ्यांची संख्या आहे. म्हणजे कागदोपत्री जे कागदावर नाही त्यांची वेगळी आहे. आणि ओलीच्या खाली येणारे क्षेत्र देखील जवळपास 278 एकर अधिकृतरित्या आहे आणि 215 हॉर्सपॉवरचे एकूण त्या मोटरी आहेत. आणि याच्यावरचा खर्च हा 7 कोटीपेक्षा अधिकचा आहे. होणारं व्याज देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून आज जी लोक इथं बसलेले आहेत, असाच योजना जयंतराव पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये देखील वाळवेच्या परिसरामध्ये आहेत. त्यांनी देखील हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडलेला होता मागच्या. आता देखील याच्यावरती ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. आम्ही आता शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. बघू 2 दिवसामध्ये काय होते काय नाही, तर त्याचनंतर आपण पुढची दिशा त्या ठिकाणी धरू. परंतु शेतकऱ्यांना बुडवायचं काम तुम्ही करू नये, खोटं नाटक सांगू नये. आम्ही तुम्हाला कनेक्शन देतो. जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही, त्याच्याबाबत आता हा आणखी काही ना काहीतरी या तोडगा शेतकरी माघार घेण्याचं हे विषय